श्री स्वामी समर्थ. मी सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे. सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आज गुरुवार आहे, लाईट गेलेली आहे. स्वामींना साबुदाण्याच्या खिरीचा नैवेद्य दाखवलेला आहे. कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा. तर उन्हाळ्याच्या पदार्थामधला हा दुसरा पदार्थ मी जो बनवणार आहे ते साबुदाण्याचे पापड, जे पळीने घालतात ते बनवायचे. तर बटाटे इतक्या प्रमाणामध्ये मी इथं चिरून ठेवलेले, कारण की दुसरे पण पदार्थ बनवायचे आहेत. तर साबुदाणा मी इथं भिजवला होता आदल्या रात्रीच, तो मस्त फुलला आहे, भिजलेला आहे. तर इथं आपण पातेलं गरम करायला ठेवू. जास्त प्रमाणात नाही आहे, त्याच्यामुळे मी छोटं पातेलं घेतलेलं आहे. 1 किलोचं मेजरमेंट आहे साधारण. माझ्याकडं अजून पण ट्रायपॉड नाही आहे आणि मोबाईल पण कोण धरायला नव्हता, तर मग एका हाताने करून आणि एका हाताने मोबाईल धरणं असं चाललेलं होतं काम. तर पाणी शेगडीवरती गरम करून घेतलेलं, ते डायरेक्टली दुसऱ्या पातेल्यात ओतून घेतलं. ते इथं बटाटा मी खिसून घेतलेला आहे. मेजरमेंट किती किलो, 1 किलो अर्धा किलोचे असं बटाटे खिसून घेतलेले आहेत. पाण्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे. चवीपुरतं मीठ आणि तिखट पाहिजे असेल तर चिली फ्लेक्स घालायचे. मी आज तिखट बनवते आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये जी लाल पावडर वाटलेली होती चिली फ्लेक्सची, तीच मी इथं वापरणार आहे. तर इथं आता पाण्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता मी कॅमेरा धरायला कोणाला तरी बोलवते आणि मग पुढची प्रोसेस चालू करते. तर पाणी खळखळ उकळायला लागलं की मग ह्याच्यामध्ये मी आता जो मी बटाटा खिसून घेतला होता आणि तो धुवून घेतला होता ना, तो मी आता ह्याच्यात टाकून घेते. पाणी पूर्ण काढून घेते ह्याच्यातलं. बटाटे जेव्हा खिसलं ना तेव्हा ते लाट पडतं, त्याच्यामुळे मी दुसऱ्या पाण्यामध्ये ठेवलं होतं त्याचा स्टार्च जाण्यासाठी. पुढची प्रोसेस परत एकदा मला दाखवणं झालेलं नाही आहे, कारण की व्हिडिओ शूट करायला कोणीच अवेलेबल नव्हतं. तर डायरेक्टली मी इथं साबुदाणा घातला आहे आणि बऱ्यापैकी आता शिजत आलं होतं. तर मी 2 भांड्यात केलं, कारण की मेजरमेंट चुकलं, त्या पातेल्यात बसलं नाही. तर आता पापडं पण घालून झालेले आहेत. पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ जर पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मी पुढच्या वेळेस शूट करेन. आणि पापड खूप छान झालेले चवीला, आणि पाहू शकता किती सुंदर असे पापड झालेले आहेत. तुम्ही केलेत की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.